मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वेलीवरची एक कळी थोडी गुणी थोडी शहाणी, डोक्यावर घालून हिरवी टोपी संध्याकाळी गेली झोपी, तिच्या स्वप्नात देवाला हळूच पापा घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी उठली कळी खूप खूप हसत सुटली, इतके इतके हसू आले कळीचे शेवटी फुलच झाले. किती छान आहे ही कल्पना. खूप छान, ऐकायलाही छान वाटतं. निसर्गात उमलणाऱ्या एखाद्या कळीला बघतानाही छान वाटतं. पण प्रत्यक्षात मानवी आयुष्यातल्या अनेक कळ्या उमलण्याआधीच खुडल्या जात आहेत. खूप भयाण आहे हे सगळं वास्तव आणि या सगळ्याबद्दल सध्या खूप मोठ्या प्रमाणात लिहिलं जातंय, वाचलं जातंय, ऐकलं जातंय. आपण सगळे चर्चा करतो आहोत. खरंच खूप विचार करण्याची नव्हे, कृती करण्याचीच ही वेळ आहे. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या विषयाचं गांभीर्य ओळखून याच्यावर गेली अनेक वर्ष अनेक संस्था, अनेक व्यक्ती काम करता आहेत. तर अशाच एक डॉक्टर सुधा काकरिया, नगरच्या त्या मूळच्या, त्या आज आपल्याकडे आल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण या विषयावरच्या त्यांच्या कामाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर सुधा काकरिया, तुमचं स्नेहबंधमध्ये स्वागत. नमस्कार ताई. स्त्री जन्माचे स्वागत करा हे अभियान तुम्ही चालवता. गेली 25 वर्ष तुम्ही हे अभियान चालवता आहात असं तुम्ही म्हणालात. तर या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं काय वळलात? खरं पाहिलं तर ॲक्च्युली मी मूळ नेत्रतज्ञ आणि माझ्याकडे 25 वर्षापूर्वी एक पेशंट आली आणि तिला म्हणजे वयवर्ष 19-20 असेल आणि तिला मोतीबिंदू झाला होता. तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान वयामध्ये तिला मोतीबिंदू कसा झाला. म्हणून मी तिला खोलवर हिस्ट्री विचारली, पण त्या प्रश्नाचं उत्तर तिने टाळलं. मग उपचार करायचे म्हणून तिचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, तिला परत दिसायला लागलं आणि जेव्हा तिला डिस्चार्ज द्यायचा होता तर तेव्हा मी तिच्याशी थोडीशी आणखीन संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा तिने मला असं सांगितलं की ताई, मला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस मी गरोदर आहे म्हणजे होते. त्याच्या वेळेस मला सगळ्यांनी दबाव आणला की तू सोनोग्राफी करून घे आणि मुलगी असेल तर ती आपल्याला नको आहे, आपल्याला मुलगाच हवा आहे. ते तिला काही असं पटलं नाही आणि ती म्हणली मला काही असं पटलं नाही, मला तर कुणी पण असलं तर मला त्याचं स्वागतच करायचं होतं. पण मग मी ऐकलं नाही म्हणून मग माझ्या नवऱ्याने, माझ्या सासू सासऱ्यांनी मला मारलं. म्हणून मला मार लागल्यामुळे हा मोतीबिंदू झालेला आहे. हे समजल्याबरोबर माझ्या ज्या काळजामध्ये असं चर्र झालं आणि जीव माझा कासावीस झाला आणि मी म्हटलं नाही, आता याच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी या अभियानाला सुरुवात केली आणि सुरुवात करतानाच मी सकारात्मकतेने याला चळवळीला नावच असं दिलं की स्त्री जन्माचे स्वागत करा. खूप वेळा आपण ऐकतो की स्त्रीभ्रूण हत्या करू नका, स्त्रीभ्रूण हत्या करू नका, म्हणजे काहीतरी करू नका आणि हत्या पण शब्द त्याच्यामध्ये येतो आणि तो काही मला असं आवडत नाही. म्हणून मी त्या चळवळीला नावच स्त्री जन्माचे स्वागत करा अशा चळवळीला नाव दिलं. तेव्हापासून ही चळवळ सुरू केली. मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की स्त्रीत्वाची ही एक ज्योत आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. पण दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत ना आणि त्या पद्धतीचं समाज मन तयार झालं पाहिजे. म्हणून मग मी या चळवळीला सुरुवात केली. सुरुवातीला आपण ते लोकशिक्षण आहे, समाज जागृती आहे, समाज प्रबोधन आहे अशी सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर मग कार्यशाळेमध्ये झालं. मला तेच विचारायचंय की त्या एका प्रसंगाने हा विचार तुमच्या मनात रुजला. मग पुढची स्टेप काय होती? म्हणजे तुमच्याकडे आलेल्या पेशंट्सना कन्व्हिन्स करणं की आणखी काही तुम्ही हा विचार कुणाशी बोललात आणि त्यानुसार काही कार्य करायला सुरुवात केली? म्हणजे मग त्यानंतर आम्ही एक ट्रस्ट स्थापन केली, मान कन्हैया ट्रस्ट. माझ्या आदरणीय सासूबाई या स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि सासरे हे निवृत्त न्यायाधीश होते. ते दोघेही राहिले नव्हते, पण त्यांच्या नावाने आम्ही ही ट्रस्ट स्थापन केली आणि मग हे सत्कार्य सुरू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये लोकशिक्षणाचा भाग आहे, समाज प्रबोधनाचा भाग आहे, जनजागृतीचा भाग आहे. हा काही 1-2-3 वर्ष मी केला आणि त्यानंतर मला असं समजायला लागलं की याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग असणं आवश्यक आहे. मग ते लहान मुलांपासून, आई वडिलांपासून, युवकांपासून, प्रशासनापासून सगळ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे आणि म्हणून मग मी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. सगळं कार्य करत असताना 2007 साली महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला, माझ्या कार्याचं कौतुक केलं. त्यामुळे मला असं काम करण्याला आणखी हुरूप आला, बळ मिळालं आणि मी अत्यंत वेगाने काम करायला लागले. तुमच्या या कार्यशाळेचं स्वरूप काय असतं? कार्यशाळेचं स्वरूप असं आहे की आपण तालुका वाईज कार्यशाळा घेतो.
आणि त्या तालुकावाईज कार्यशाळेमध्ये ग्रामपंचायतीला केंद्रबिंदू मानून प्रत्येक ग्रामपंचायतीचे 10 घटक याच्यासाठी बोलवतो. मग सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी ताई, बचत गटातल्या भगिनी, आरोग्य विभागातले बंधू भगिनी, युवक संघटनेचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी. कारण हेच 10 लोक असतात की जे समाजाला दिशा देत असतात. यांच्याच मनामध्ये जाणीव जागृती निर्माण केली. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सकारात्मक भूमिकेचं केलं तर नक्कीच गावामध्ये फरक निर्माण होतो. आणि तसा फरक झालेला आहे. आपण अनेक ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेले आपण पाहतोय. अनेक ग्रामपंचायतीने सामूहिक शपथ घेतलेली आपण पाहतोय. अनेक ग्रामपंचायतीमध्ये नवजात मुलीच्या नावाने काही रक्कम ठेवलेली आपण पाहिलेली आहे. हा जो काही हळूहळू आता मला वाटतं पेरलेलं आता उगवायला लागले आणि हे उगवतं पाहताना मला खूप आनंद होतोय. मी निराशावादी मुळीच नाही, मी आशावादी आहे. तुम्ही अशा कार्यशाळा आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागात घेतल्या आहात, शहरी भागात आणि ग्रामीण भागात? या कार्यशाळा मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात घेतलेल्या आहेत. बरं. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची माझी चांगली ओळख आहे, म्हणजे कार्याच्यामुळे झालेली ओळख आहे. आणि मला सांगण्यास आनंद होईल की मी एक सामूहिक शपथ तयार केली. कारण स्त्री भ्रूण हत्या म्हणजे किंवा मुलगाच हवा अट्टहास जो आहे ना, हे समाज मनाच्या मनावर इतकं खोलवर बिंबलेलं आहे. जसं आपण एखादं गंजलेलं भांड असतं त्याला रोज घासावं लागतं, तशा पद्धतीचे हा जो काही विचार रुजलेला आहे म्हणजे कुविचार आहे, तो जर आपल्याला पुसून काढून त्याच्यामध्ये जर सुविचार परत आणायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या मार्गाने रोज रोज हा विचार समाज मनावर बिंबवण्यासाठी एक सामूहिक शपथ मी तयार केली. आणि ही सामूहिक शपथ मी स्वतः कार्यशाळेच्या माध्यमातून 15 लाख लोकांना दिलेली आहे या सभांमधून. आणि ही सामूहिक शपथ प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 3 जानेवारीला आपण आदरणीय सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणतो, 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणतो. तर या दिवशी ती सामूहिक शपथ तरी कंपल्सरी घेतली जावी अशी भूमिका मी ठेवलेली आहे. तुम्ही आता म्हणलात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. तर तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे खानदेश, मराठवाडा, विदर्भ असे जे ढोबळमानाने भाग आहेत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे सगळे, तर कुठे कुठे कसं साधारण चित्र आहे? जिथे जिथे सोनोग्राफी सेंटर्स जास्त आहेत तिथे तिथे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे, हे अहवाल सांगतोय. मग सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, बीड या ठिकाणी जास्त आपल्याला आढळून येतात. आणि जिथे सोनोग्राफी मशीन पोहोचलेलं नाही अशा आदिवासी भाग असेल तिथे मुलींची संख्या बरी आहे. याच्यामध्ये आणखीन मी पाहिलं ग्रामीण भागामध्ये जशी मी गेले, कार्यशाळा घेऊ लागले, तेव्हा साधारणतः 2.5-3 वर्षापूर्वी कार्यशाळा संपल्यानंतर प्रश्न उत्तराचा एक भाग असतो. त्या प्रश्न उत्तराच्या भागामध्ये एक ताई उभ्या राहिल्या आणि त्या मला म्हणाल्या की माझं नाव नकोशी आहे ताई, की मला सगळेजण नको नको म्हणतात, तर मला ह्याचं खूप वाईट वाटतं. आणि त्यानंतर खोलात जाऊन मी या विषयावर अभ्यास करायला लागले आणि माझ्या प्रत्येक सभातून मी आवाहन करायला लागले की नकोशी नावाच्या मुली जर आपल्याला सापडल्या तर त्यांचं आपण नामकरण केलं पाहिजे. आणि ते कसं शोधायचं हे पण मी सगळ्यांना सांगितलं की अंगणवाडी ताई घरोघरी जाऊन लसीकरण करत असतात. त्यांच्याकडे 0 ते 6 वयोगटातील मुला मुलींची नावं असतात. त्यांच्या रजिस्टरमध्ये जर आपण पाहिलं तर नकोशी नावाच्या मुली आढळल्या तर त्यांच्या पालकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. त्यातून या नकोशीला त्यांच्या आवडीचं, पालकांच्या आवडीचं असं नाव द्यायचंय. अशा कितीतरी म्हणजे जवळपास 150 पेक्षा जास्त नकोशींच्या हवेशीकरणाचं नामकरण मी स्वतः केलेलं आहे. त्याच्यामधलं तर एक स्वतःच सरपंच आहेत, गावाचा कारभार त्या पाहत आहेत, पण त्यांचंच नाव नकोशी. त्याच्यानंतर एका ठिकाणी मी पाहिलं की उपमहापौर आहेत त्या स्वतः आणि त्यांचंच नाव नकोशी. म्हणजे हे सगळं विदारक चित्र आहे आणि हे आपण बदललं पाहिजे. म्हणजे पहा की लहानपणी अत्यंत तान्हबाळ असताना तर त्यांना काही समजत नाही की नाव काय आहे, पण जेव्हा ते जाणते होतात, त्या नावाचा अर्थ समजू लागतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की आई मला नकोशी म्हणते, बाबा मला नकोशी म्हणतात, आजूबाजूचे सगळे मला नकोशी म्हणतात, मग मी जगायचं तरी कशाला? त्या मोठ्या होतात, जाणत्या होतात. असं करता करताच त्यांचं लग्न होतं. म्हणजे माहेरी नकोशी असलेली मुलगी सासरी गेल्यानंतर डबल नकोशी होते. आणि स्वतः ती जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जे दुःख मी आयुष्यभर भोगलं, जे उपेक्षा माझ्या वाटेला आले, जे वेदना मी सहन केल्या, हे सगळं मी माझ्या लेकराला का म्हणून देऊ? हे मी देणार नाही. मग तिला तिची मुलगी नकोशी होते.
आणि मग हे स्त्री भ्रूण हत्येचं दुष्टचक्र सुरू बरोबर आहे. होतं. आणि हे दुष्टचक्र भेदण्यासाठी त्यांचा मुलींचा शोध घेणं, त्यांचं नामकरण करणं, फक्त नामकरण करून चालणार नाही, तर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, त्यांना शिक्षणाच्या सवलती समजून सांगणं, त्या मुलींसाठी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्या पालकांना करून देणं, त्यांना स्वतः सक्षम करणं. आणि शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता जर त्या मुलीला मिळाली तर ती कितीतरी, म्हणजे तिच्याकडे काय म्हणतो सुप्त गुण मुलीकडे किती आहे त्याचं वर्णन करायला आपण बसलो तर हा आकाशवाणीचा वेळ मुळीच पुरणार बरोबर आहे. नाहीये. तुम्ही जे म्हणालात की ग्रामीण भागात अशा नकोशी नावासलेल्या मुली आहेत आणि त्याबद्दलचं हो, तुम्ही हो. जनजागृतीचं बरंच काम हो, केलेलं हो, आहे. हो, हो. हे झालं ग्रामीण भागाचं. हो. पण शहरी भागात जे लोक शिकलेले आहेत हो, हो. आणि ज्यांच्याजवळ पैशामुळे सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून हो. हे सगळं करणं ज्यांना सहज शक्य आहे, बरोबर. अशा लोकांचं मतपरिवर्तन करणं मला वाटतं जास्त अवघड आहे. हो. आणि कसं आहे की शहरी भागांमध्ये सुद्धा तीच मानसिकता आहे की मुलगाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्यांच्या परिवारामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर मग असं म्हणतात की बाबा तू जर वंशाला दिवा दिला नाहीस तर आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न करू. नुसतं म्हणून थांबत नाही तर ते करूनच टाकतात. तर मी श्रोत्यांना जरूर सांगेल की याच्या मागचं विज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. आईकडे एक्स आणि एक्स असे 2 क्रोमोझोम असतात, गुणसूत्र असतात. वडिलांकडे एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले तर मुलीचा जन्म होणार आहे. आईकडून परत एक्स आला, वडिलांकडून वाय आला, एक्स वाय झालं तर मुलाचा जन्म होणार आहे. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे तर वाय गुणसूत्र आवश्यक आहे. आणि मग ते कोणाकडे आहे? ते वडिलांकडे आहे. मग याच्यामध्ये दोष आईला आहे का? नाही. पण त्रास मात्र आईला होतोय. आणि मी असं नेहमी मांडत असते माझ्या कार्यशाळेतून की दोष कोणाचा आहे असं म्हणण्यापेक्षा आपण हा विचार करा ना की मुलगा किंवा मुलगी आहे, दोघांचं आपण स्वागत करा ना. निसर्गाने या जगाच्या पाठीवर 2 शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती पुरुषांची आहे, एक शक्ती स्त्रियांची आहे. मी माझ्या एका छोट्याशा उदाहरणातून नेहमी असं म्हणत असते की तो आणि ती, तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. आणि ह्या दोघांचं, स्त्री आणि पुरुषांचं नातं एकमेकांना पूरक असं आहे. त्यामुळे दोघांनीही समान याचे, जसं साने गुरुजींनी म्हटलं होतं की हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य कराया लाहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. म्हणजे भारताला जर महासत्ता व्हायचं असेल तर स्त्री पुरुष समानता आली पाहिजे, स्त्री भ्रूण हत्या पूर्णतः थांबली पाहिजे, मुलींच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, मुलींची संख्या वाढली पाहिजे. बरोबर आहे. या सगळ्या अभ्यासात तुमच्या लक्षात राहतील अशी काही ठळक उदाहरणं असतील? हो. म्हणजे मी तुम्हाला जास्त करून तर पॉझिटिव्ह उदाहरणं सांगेल. निगेटिव्ह उदाहरणं खूप आहेत, पण त्याची आपल्याला उजळणी करायची नाही. तर मी कळंब तालुका उस्मानाबाद कार्यशाळेसाठी गेले होते. आणि आपली कार्यशाळा संपली. त्याच्यानंतर एक युवक उभा राहिला. तो आला स्टेजवर आणि तो म्हणाला की ताई मला माझं मत मांडायचं. मी म्हटलं जरूर मांड. तो म्हटला माझं लग्न ठरलंय, आता 15 दिवसांनी माझं लग्न आहे आणि आमची बोलणी झालेली आहेत हुंड्याविषयीची, पण मी या जाहीर सभेत सांगतो की मी हुंडा घेणार नाही. क्या बात है. त्यावेळेस माझ्या डोळ्यावर इतकं पाणी आलं, काय सांगू, की म्हटलं की हे किती मोठं म्हणजे परिवर्तन झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे त्या मुलांनी जे हुंडा घेण्याचं ठरवलं होतं ते हुंडा एकदम नाकारला आणि जाहीर सभेमध्ये सांगण्याचं धाडस त्यांनी आणि दाखवलं. तसं हे सोपं नाहीये. हो. म्हणजे आणि पहिली त्यांना मुलगीच झाली आणि झाल्यानंतर त्यांनी मला पहिला फोन केला. ही एक एकदम आनंदाची गोष्ट मला खूप 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 भावली. दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी वारकऱ्यांच्या सुद्धा कार्यशाळा घेतल्या. आदरणीय सावित्रीबाई फुलेंचा वाडा आपल्या पुण्यामध्ये आहे. त्या वाड्याच्या परिसरामध्येच मी वारकऱ्यांच्या कार्यशाळा 3-4 वेळा घेतल्यात. तर त्या कार्यशाळेमध्ये अनेक वारकरी पण होते. परवा म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी मला एक फोन आला की ताई आमच्या घरी मुलगी झाली वारकऱ्यांचा, आता मी काय करू. म्हटलं अरे वा, फारच छान, खूप खूप आनंद वाटला मला. म्हटलं तुम्ही लगेच तिला जबल्या आणा, आईसाठी खणणार आणि तिची ओटी भरा आणि सगळीकडे साखर वाटा किंवा काय तुम्हाला जे गोडधोड वाटायचं असेल ते वाटा. मी नेहमी म्हणते मुलगा झाला पेढा वाटला ना, मुलगी झाली केशरी पेढा वाटा. आणि लगेच त्यांचा 10 मिनिटांनी मला फोन आला की ताई ते ठेव योजनेचं काय करायचं. म्हणजे मी नेहमी सांगत असते की मुलीच्या नावाने भविष्य सुरक्षित राहण्यासाठी काही ठेव योजना ठेवा. मग मी म्हटलं अरे तुमची काय ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. त्यांनी लगेच 15,000 रुपयाचं फिक्स डिपॉझिटचं ठेव योजना केली आणि म्हणे की ताई तुम्हाला तर कधी वेळ आहे, मला हे सगळं जाहीररित्या करायचं आहे आणि मला कमीत कमी 100 लोकांना जिलबीचं जेवण द्यायचंय. म्हटलं वा, मला इतका आनंद झाला, माझा आनंद गगनात मावे ना. मग आता 19 तारखेला तर तिथे जिलबीचं जेवण दिलं, मुलीच्या नावांची ठेव योजना
योजना झाली की जिथं मुलगी झाली की नाक मुरडलं जातं, तिला दूध पाजलं जात नाही, अशा प्रकारचं पण हे चित्र किती पॉझिटिव्ह झालं. आणि मला आणखीन एक सांगावंसं वाटेल की अहमदनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेने खूप एक चांगला निर्णय घेतला की एक सगळ्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीनं त्यांनी आव्हान केलं की आपल्याला जो काही निधी मिळतो त्या निधीमधला 10% निधी हा महिला बाल कल्याणच्या योजने अंतर्गत आपण मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी ठेव योजनेसाठी वापरावा. माझ्याकडे आज म्हणजे कमीत कमी 25 ठराव आलेले आहेत की ग्रामपंचायतीने ठराव घेतले की नवजात मुलीच्या नावाने काहींनी 2,000 काहींनी 2,500 रुपयाची ठेव योजना केलेली आहे 20 वर्षासाठी. आणि याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट आहे की काही शेतकरी महिला आहेत, त्या 50 आहेत आणि त्यांच्या 50च्या ग्रुपमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर प्रत्येकीने 200-200 रुपये द्यायची. ते 10,000 रुपये होतात. ते 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट 20 वर्षासाठी ठेवलं तर त्याचे लाख रुपये होतात. आणि ती म्हणजे त्या याच्यामध्ये येणारी प्रत्येक मुलगी तिथे लखोपती होतीये. आणखीन एक उदाहरण देते की आत्ताच्या राखी पौर्णिमेला मी सगळ्या पतसंस्थांना 1000 पतसंस्थांना पत्र पाठवली आणि मी म्हटलं की यंदाच्या राखीला एवढंच मागणं भावाला, वाचव रे चिमुकलीला, जगव रे मुलीला. आणि त्यांना असं विनंती केली की आपल्या पतसंस्थेच्या सभासदांसाठी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने काही ठेव योजना तुम्ही जाहीर कराव्या. आणि मला सांगण्यास आनंद होतो की पहिला रिस्पॉन्स सोलापूरचा आर्यनंदी पतसंस्थेने दिला, लगेच ग्रहलक्ष्मी पतसंस्था संगमनेरने दिला आणि असे अनेक 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 ठरावाच्या कॉपीज माझ्याकडे आल्या. आणि मला इतका आनंद आला, मला इतकं भरून वाटलं की ते गेल्या 25 वर्षापासून जी आपण पेरणी करतोय, जी मशागत करतोय, त्याचं कुठेतरी काहीतरी उगवतंय. आणि आज मी पुणे आकाशवाणीमध्ये आले आणि इथं मला 4 महिला सापडल्या की ज्यांना फक्त मुली आहेत. फक्त मुली असलेल्या परिवारांचं आपण सन्मान करतो, कारण जे दुष्टचक्र भेदण्यासाठी. आणि माझी आपण मुलाखत घेताय ताई, तुमच्याकडे पण फक्त मुलीच आहेत की खूप खूप अभिनंदन तुमचं. म्हणजे ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, दुःखाची गोष्ट सांगणार नाही, कारण आपल्याला दुःख पुसायचं आहे आणि आनंद वाढवायचा आहे. नक्कीच. तुमच्या या सगळ्या अभियानाचा एक भाग म्हणून तुम्ही काही नाट्यछटा असंही काही केलेलं आहे, साहित्य. आणि त्या सगळ्यामार्फत म्हणजे जास्तीत जास्त ज्या पद्धतीने जनजागृती करता येईल त्या पद्धतीने तुमची सारखी धडपड चालू असते. यासाठी आणखी काही तुम्ही असे अभ्यास गट वगैरे तयार केले आहेत का? हो, म्हणजे बचत गटांचा अभ्यास गट असेल, अंगणवाडी ताईंचा अभ्यास गट असेल, किंवा आपण म्हणतो सगळ्या सरपंचांच्या माध्यमातून केलेला असेल. त्याच्यासाठी मग मी एक पुस्तकच लिहिलंय, त्याचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका. त्याच्यामध्ये सगळं मार्गदर्शन केलेलं आहे की ठराव कसा घेतला पाहिजे, आपण ही चळवळ पुढे नेत असताना काय काय उपक्रम केले पाहिजे. त्याच्यासाठी 11 कलमी कार्यक्रम बनवलेला आहे की पहिला कलम आहे ग्रामसभेचा म्हणजे संकल्प करण्याचा, दुसरा कलम आहे की आपल्या परिसरातल्या मुला मुलींच्या आकडेवारीचा अभ्यास करण्याचा, तिसरा कलम आहे 1 रुपयाच्या जादू योजनेचा. याच्यामध्ये अनेक महाविद्यालय सामील झालेले, अनेक बचत गट सामील झालेले आहेत. चौथा कलम आहे की फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे. 5वा आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती, म्हणजे आता XXXY जे मी सांगितलं त्याचं लोकशिक्षण असेल. 6वा कलम आहे नकोशीला करणं हवीशी. नंतर 7वा कलम आहे की विद्यालयात महाविद्यालयात वडिलांच्या नावाबरोबर आईचं नाव असणं हा GR आहे, पण सगळीकडे ते होत नाही, त्यासाठी आपण आग्रह पकडला पाहिजे. 8वा कलम आहे की 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण काय करतो की लग्न समारंभामध्ये सप्तपदी घेतो, म्हणजे एकमेकांनी एकमेकांना दिलेल्या सहजीवनाच्या चांगल्यासाठी दिलेली ही वचनं असतात. तर याच्यासोबत अजून एक वचन मी जोडलंय, ते म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताचं. म्हणजे आपल्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्याचं स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे. त्याचा मंत्र मी बनवला की लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी, लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे तो निमंत्रण पत्रिकेत छापायचा, तो बॅनर करून मंडपात लावायचा आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण 8वा फेरा घेतो तेव्हा त्याचं उच्चारण करायचं. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हा अशा प्रकारचा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा राबवता येतो. आजपर्यंत 5000 जोडप्यांनी असा 8वा फेरा घेतलेला आहे. आनंददायी मंगल प्रतिष्ठान सोलापूरचा मोठा भाग आहे. त्यानंतर गरोदर मातांना आधार देणं फार आवश्यक आहे, त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देणं आवश्यक आहे. म्हणून मी आता माझं वैयक्तिक सांगते की आमच्या सुनबाईंचं डोहाळ जेवण होतं ते मी सामुदायिक डोहाळ जेवण केलं. म्हणजे ज्या काही
झोपडपट्टीतल्या माता आहेत, गरोदर माता, त्यांना बोलवून त्यांना जसं आपण आपल्या सुनेचं करतो तसं त्यांना सामावून घेतलं त्याच्यामध्ये. त्यांच्या सासूबाईंना पण बोलवलं आणि सर्व प्रकारची डोहाळ जेवण म्हणजे बागेतलं डोहाळ जेवण, बोटीतलं डोहाळ जेवण, झोक्यावरचं डोहाळ वा जेवण वा. सगळं केलं आणि पुरणपोळीचं जेवण झालं आणि त्यांना गर्भरक्षणाचे आणि गर्भसंस्काराचे धडे दिले आणि त्यांच्या सासूबाईंकडून स्त्री जन्माच्या स्वागताची सामूहिक शपथ घेतली. म्हणजे घरातलं वातावरण पॉझिटिव्ह व्हावं, त्यांच्या सासूबाईंनी पण म्हणजे मुलीचा जन्माचं स्वागत करावं. तुमचं इथे मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की आपण विचार खूप मांडत असतो स्टेजवर जाऊन, पण प्रत्यक्ष कृतीत नाही तुम्ही हे सगळं दाखवून दिलेलं आहे, याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. नाही नाही, अभिनंदन करू नका, मला सहकार्य करा, तुम्ही सहकार्य करताच आहे. त्यानंतर 10वा कलम आहे की सोनोग्राफी मशीन शापकी वरदान. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता की सोनोग्राफी मशीनमध्ये असं असं होतं, पण मी आता इथं मुद्दाम नमूद करू इच्छिते की महाराष्ट्र शासनाचा हे एक हेल्पलाईन आहे. श्रोते प्लीज आपण नोट करा की 1800-233-4475 आणि या हेल्पलाईनचा जरूर आपण उपयोग करा. त्यानंतरचा कलम आहे सामूहिक शपथ. शेवटी आपल्याला सांगणारच आहे. त्याच्यानंतर तंटामुक्त गाव पुरस्कार जो दिला जातो शासनाच्या वतीने, त्याच्यामध्ये कन्या जन्मानंद भेट योजना एक मुद्दाम आम्ही म्हणजे सामील केलेली आहे शासनाने आणि त्याचं खूप खूप अभिनंदन करेल मी त्यासाठी की जितकी पण रक्कम मिळालेली आहे आपल्या या तंटामुक्त पुरस्कारांमध्ये त्याच्यातून काही टक्के रक्कम ही मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी वापरली पाहिजे. म्हणजे सरकारी योजनांचाही भाग किंवा ज्या ज्या योजना या सगळ्या अभियानाशी जोडता हो, येतील हो, हो, याची हो. तुम्ही बऱ्यापैकी धडपड केलेली हो, आहे. हो, 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 हो. आणि केव्हाही म्हणजे स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांनी जर हातात हात घालून काम बरोबर, केलं तर बरोबर. आणखी बळकटी येते त्या कामाला. हे आता बरोबर. गेल्या काही वर्षात सिद्धही झालेलं अगदी आहे. बरोबर आहे. खरं म्हणजे आईचं उदर हे तीर्थक्षेत्र आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्याच्यामध्ये जन्म घेणारा जो जीव आहे, मग मुलगा असो किंवा मुलगी, ते एक ईश्वराचं स्वरूप आहे, ईश्वर तत्व आहे, प्राणतत्व आहे, सृष्टीची निर्मिती तिथून होते. त्या तीर्थक्षेत्र असलेल्या आपल्या आईच्या उदराला आपण स्मशानभूमी करत आहोत. ही फार मोठं महापाप आहे आणि हे महापाप धुण्यासाठी आपल्याला फक्त आपण जे काही नवरात्रीला करतो, उपवास करतो, घट बसवतो, श्रद्धेने आपण पायीदिंडी काढतो, अनेक गोष्टी करतो, पण त्यासोबतच स्त्रीजन्माच्या स्वागताची भूमिका आपण ठेवली पाहिजे. स्त्रीजन्माच्या स्वागतासाठी समाज प्रबोधन, लोकशिक्षण आपण केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. बघा, थोडासा विचार करा, दिवाळीचा सण आला की महालक्ष्मीचं पूजन करतो आणि तरी पण आर्थिक मंदी आपल्याला इकडे तिकडे झालेली दिसते. आपण सरस्वतीची रोज पूजा करतो शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आपण या देवीची सरस्वती मातेची उपासना करत असताना एकीकडे चित्र असं आहे आणि दुसरीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं अनेक गोष्टी, वाईट गोष्टी आपल्याला आज दिसतात. ते विद्यार्थी आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतो, दुर्गेचा उदो करतो आणि एकीकडे समाजामध्ये राक्षस मन किती मोठं वाढत आहे. मग हा विरोधाभास काय? त्याचं कारणच आहे की आपण प्रतिमेची पूजा करतो, फक्त प्रतिमेची पूजा करतो, त्यातल्या असलेल्या ईश्वर तत्वाची आपण पूजा करत नाही. हे जी सरस्वती आहे, ही जी लक्ष्मी आहे आणि ही दुर्गा आहे, हे तिघ जण एकत्र कुठे येतात तर त्या ग्रहलक्ष्मीमध्ये येतात. म्हणून ग्रहलक्ष्मीला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे असं मला वाटतं. सुधाताई, तुमच्याशी बोलून खूप असं ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतंय. मैत्रिणींनाही नक्कीच वाटलं असेल, तुम्हालाही असं होत होतं की किती सांगू आणि किती नको. हा विषयच तसा आहे आणि तुम्ही त्याच्यावर कामही खूप केलेलं आहे. जाता जाता तुम्ही आपल्या मैत्रिणींना तुमची ती शपथ एक वाचून दाखवणार आहात, ती तेवढी सांगितली तर चालेल. ही शपथ कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी किंवा शेवटी घेता येते. कार्यक्रम कुठलाही असो, फक्त करताना आपल्याला उजवा हात पुढे करायचा आहे आणि डोळे बंद करून भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. आणि ही शपथ अशी आहे, ती घेताना आपण स्वतः म्हणायची आणि समोरच्या समूहाला ती म्हणायला सांगायची. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंतकाळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ मी आज सर्वांच्या साक्षीने घेत आहे. भारत माता की जय. वंदे मातरम. छान, खूप छान. तुमच्याशी झालेली ही भेट आमच्या आणि आमच्या मैत्रिणींच्या खूप दिवस नक्की लक्षात राहील. तुम्ही इथे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
थँक्यू. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. थांबते.